तर सराफा व्यावसायिकांकरता हा अर्थसंकल्प फायद्याचा असल्याचं म्हटलं जात आहे। जीएसटी कस्टम ड्युटीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये। सराफा व्यावसायिक सिद्धार्थ बाफना यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आज केंद्राचा अर्थसंकल्प हा जाहीर झालेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये बऱ्याचशा गोष्टींवरती दर कमी करण्यात आलेले आहेत। मात्र सोन्याचा जर विचार केला तर सोन्याच्या बाबतीत कुठलाही निर्णय न झाल्याने ग्राहकांमध्ये या ठिकाणी नाराजी पाहायला मिळत आहे। सोन्याचे भाव हे अर्थसंकल्पामध्ये कस्टम ड्युटी असेल, जीएसटी असेल, यामध्ये घट होईल अशी अपेक्षा सर्वसामान्यांना वाटत होती। मात्र या ठिकाणी शासनाने कुठलाही निर्णय न घेतल्याने सोन्याचा दर आहे त्या परिस्थितीतच असल्याने या ठिकाणी सोन्याचे भावाने आज उच्चांक गाठलेला आहे। सोन्याच्या भावामध्ये जवळपास 85,000च्या वरती सोन्याचा भाव गेल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारा हा भाव असल्याने आज ग्राहकांमध्ये कुठेतरी नाराजी पाहायला मिळते आहे। आगामी काळात देखील सोन्याचे भाव असेच वाढत असल्याचं देखील व्यापाऱ्यांनी या ठिकाणी बोलताना म्हटलेलं आहे। मात्र आगामी काळात सोन्याचे भाव कमी होतील का, सर्वसामान्यांकडून अशी मागणी केली जात असल्याने पाहायला मिळत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। अर्थसंकल्पना सादर केलेली पण सर त्याचा काही फायदा दिसत नाही। मला असं वाटतं सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत। 85,000च्या पलीकडे सोन्याचे भाव गेलेले। 3% जीएसटी गव्हर्नमेंट त्याच्यावर अप्लाय करते, त्याच्यामुळे सामान्य जनतेला सोनं घेण्यासाठी खूप जास्त धावपळ करावी लागते। एवढे पैसे पण नाहीत लोकांकडे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की सोन्याचे दर कमीत कमी करायला हवेत आणि जीएसटी पण कमी करायला हवे। जरी अर्थसंकल्प जाहीर झालेला असेल तरी सरकारने आता सध्याचे सोन्याचे भाव झाले ते 85,000च्या वरती गेलेला आहे, तरी सरकारने सोन्याचे भाव काही कमी केलेले नाही। सोने व्यावसायिकांसाठी या बजेटमध्ये काही चेंजेस झालेले नाही, फारसे चेंजेस झालेले नाही। जीएसटी जशी होती तशीच आहे आणि कस्टम ड्युटी पण चेंज झाली नाही आहे। पण सोने व्यावसायिकांसाठी हा बजेट चांगला आहे। लास्ट बजेटमध्ये जे चेंजेस झाले होते ते खूप पॉझिटिव्ह होते आमच्यासाठी आणि त्यांनी ते चेंज नाही करून खूप चांगलं डिसिजन घेतलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।